नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत महाराष्ट्र बोर्ड चॅनल। आज आपण भेट देत आहोत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल या ठिकाणाला। कन्याकुमारी या ठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियल जाण्यासाठी भली मोठी रांग लागलेली आहे। या रांगेत आम्ही उभे आहोत। हे तिकीट काउंटर असून 75 रुपये पर पर्सन असे तिकीट या ठिकाणी आकारले जाते। ही रांग लागलेली रांग कन्याकुमारी हे येथील मंदिर, विवेकानंद स्मारक, तमिळ कवी तिरुवल्लूर यांचा पुतळा इत्यादी वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी 2 मोठ्या बोटी असून या बोटीत बसून पलीकडे रॉक मेमोरियलकडे जाता येते। लाईफ जॅकेट घालूनच या बोटीमध्ये बसावे लागते। या बोटींमध्ये एका वेळेस 200-300 लोक बसून रॉक मेमोरियलकडे जातात व येतात। बोटीमध्ये प्रवासी बसल्यानंतर बोट तिकडे जायला निघते, बाकीचे पर्यटक थांबवले जातात। असा हा बोटींचा प्रवास कंटिन्यू दिवसभर चालू असतो। स्वामी विवेकानंदांनी याच ठिकाणाहून पोहत जाऊन त्या समोरच्या खडकावर ध्यान साधना केली होती। विवेकानंद रॉक मेमोरियल हे कन्याकुमारी, तामिळनाडू येथे समुद्रात स्थित एक स्मारक आहे। हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे। किनाऱ्यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर समुद्रात असलेल्या 2 खडकांपैकी एकावर हे बांधले आहे। विवेकानंद स्मारक मंदिर उभारण्यात एकनाथ रानडे यांनी विशेष कार्य केले। एकनाथ रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक होते। समुद्र किनाऱ्यापासून 50 फूट उंचीवर बांधलेले हे भव्य आणि विशाल दगडी बांधकाम जगाच्या नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र म्हणून उदयास आले आहे। या स्मारकाच्या उभारणीसाठी 650 कारागिरांनी 2081 दिवस रात्रंदिवस काम केले। 2 सप्टेंबर 1970 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर व्ही गिरी व तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली एका भव्य समारंभात याचे उद्घाटन केले गेले। भारत मातेचा चरण स्पर्श करीत 3 सागर या ठिकाणी आहेत: हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्र। हेच ते स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल। स्वामी विवेकानंद हे महान तत्त्वज्ञ होते, तसेच ते कुशल वक्ताही होते। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाले। त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते। त्यांचे वडिलांचे नाव विश्वनाथ व आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते। श्री रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते। त्यांनी शिकागो येथे आयोजित विश्व धर्म परिषदेत भाषण करता टाळ्यांचा कडकडाट झाला। त्यांनी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ यांची स्थापना केली। त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो। धर्म परिषदेत केलेल्या भाषणामुळे 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामीजींनी केलेले भाषण जगात गाजले। या भाषणामुळे जगाला हिंदू धर्माची खऱ्या अर्थाने ओळख झाली। भारताची मान उंचावली गेली, भारताचा स्वाभिमान जागला। ध्यान साधना करण्यासाठी बनवलेली येथील जागा, या ठिकाणी आपण ध्यान साधना करू शकतो। ही वास्तू श्री पाथम मंडपम आहे। या ठिकाणी पार्वती मातेने भगवान शंकर प्रतिभा म्हणून तप केले होते। हा दुसऱ्या खडकावर उभारलेला तमिळ कवी तिरुवल्लूवर यांचा पुतळा असून या ठिकाणी तेथील काम चालू आहे।
स्वामी विवेकानंदांचे आदर्श विचार आजही आपणास मार्गदर्शन करतात। 4 जुलै 1902 मध्ये त्यांनी पश्चिम बंगाल येथील बेल्लूर मठात अखेरचा श्वास घेतला। मी सदानंद मोरे असेच नवे व्हिडिओ बनवत असतो। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।